पण मंडळी सकाळी सकाळी मोठी सर आली आता. लपलाच आहे आता, निघालं होतं सगळं. मी ते बघा असं एक साईडला आडोशाला उभा आहे, अर्ध्या पिशव्या तिकडे. नाही, पिशव्यांमधल्या पावांचीच भीती जास्त असते. पाव भिजले तर लागली वाट, काहीच नाही, फेकून द्यावे लागणार. इथे चहा प्यायला मस्तपैकी तरुणी चहा केला आता. गुड डे 2 बिस्किट आणि त्या नानकटचा पूर्ण पुडा. आणि ते बघा टी व्ही चालू इकडे. चला या चहा प्यायला संध्याकाळचा. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी स्वप्नील कातरा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा. कसे आहात मंडळी? मजेत असायला हवं. तर मंडळी सकाळी मुंबईला पाऊस पडत होता. पाऊस काय माहिती की दूध वाटतानाच नेमका पाऊस होता. जवळजवळ अर्धा पाऊण तास मी एकाच ठिकाणी थांबलो होतो. मोठी सर आली होती आणि त्याच्यानंतर मग थोडा पडत पण तो गायबच झाला पाऊस. मग काय दिवसात थोडाफार आला आणि काय वाटलं, नाश्ता केला, माझी चहा पियालो आणि आज पुढे मग दूध वाटून आलं. बाहेर नाही गेलो, जायचं होतं, निघालो पण होतं, पॅन्ट वगैरे घातली होती पण पाऊस चालू झाला. मग बोललं जाऊ द्या, आत्ताच पावसात भिजून दूध वगैरे वाटून आलो आहे, परत पावसात चिकचिकीत जायचं त्यापेक्षा न गेलेलं बरं. मग कुठे गेलो ना दिवसभर. आता ऑफिसचं काम करत बसलो होतं, कामही संपत आलं. मग काय करायचं तर बसल्या बसल्या आपले जुने व्हिडिओ बघत होतो, जे माझे जुने 5 वर्षापूर्वीचे. त्यावेळेला तर 3रीला होता. व्हिडिओ बघत होतो, जरा मजा वाटत होती. हा प्लॅटफॉर्मच तसा आहे मंडळी की आपले छान व्हिडिओ आठवणी राहतात. सबस्क्रायबर वाढो न वाढो पण आठवणी तर जपून राहतात. आता आपल्या आठवणी किती जणांनी बघितल्या किती माहीत नाही, म्हणून आपला व्हिडिओ बघतायत. पण छान वाटतं, मस्त भूतकाळात जाऊन आपल्या आठवणी पाहणं आणि त्यावेळेला कसं काय होतं जीवन, खरंच मस्त होतं. दुसऱ्यांचे ब्लॉग बघण्यापेक्षा दुसऱ्यांचे ब्लॉग तर बघतोच, पण आपल्याही जुन्या आठवणी बघायच्या, ट्रेनचा प्रवास बघायचा, एक मस्त वेगळीच मजा आहे. तेच बघत होतो मगाशी. आणि आता झालं, आता दुधाचा जरा हिशोब लिहितो, तर जेवायचं आणि झोपायचं. हाच आपला दिनक्रम, सध्या नित्यक्रम दिनक्रम हाच चालू आहे. काय पावसामुळे कुठे बाहेरही जाता येत नाही आणि जातही नाही. कालच आपला आषाढी एकादशीचा उपवास होता, रविवार होता. काल झालं, आज आलो आहे, बसलो आहे. वर्किंग म्हणजे आता आठवडा चालू झाला, आता आठवडा संपायला अजून बराच वेळ आहे. पण दिवस मंडळी तुम्ही काही पण बघा मंडळी, दिवस फटाफट जात आहेत, फटाफट जात आहेत. एवढं म्हणजे एवढं ह्या मताशी माझ्या तुम्ही सहमतच असालच. कारण काही असो पण गेलं वर्ष कसं गेलं ते संपलं समजलं नाही. दिवस कसा उगवला मावळला काही समजत नाही. दिवस फटाफट संपत आहेत, काही समजत नाही. पृथ्वीचा वेग जास्त वाढला आहे, काय वाढला आहे जास्त माहीत नाही. आज मंडळी मी एक पिक्चर बघत होतो दुपारी, भगतसिंगांवरचा. त्याबद्दल एक मस्त असं जे सुखदेव आहेत त्यांना एक संवाद दिला होता. मग त्यावेळेचा डायरेक्टरने जो संवाद लिहिला होता, कथाकाराने तो संवाद लिहिला, पण मस्त छान डायलॉग होता. त्या डायलॉगमध्ये मस्त त्यांनी सांगितलं होतं, एक बार देश के लिए मर जाऊ ना तो आराम से बाद में जिंदा रहूंगा. हे छान वाक्य आहे ना. मग एका वाक्यामध्ये केवढा मोठा अर्थ दडला आहे. आणि खरोखर त्यांनी ते बोललेलं वाक्य तसंच झालं. त्यांनी देशासाठी बलिदान दिलं, फासावर चढले, पण आयुष्यभर ते अमजरामर झाले. म्हणजे आजही ते त्यांच्या कार्याने तर जिवंत आहेतच. हे बघा ना, एकदा त्यांनी बलिदान केलं पण आयुष्यभर ते जिवंत राहिलेत. आणि आपणही संपून जाऊ पण त्यांची नावं चंद्र सूर्यापर्यंत जी आहेत तिथवर आहेत, तोवर त्यांची नावं राहतील. छान ना, छान वाक्य, मस्त. बाकी काय चाललं म्हणजे बाकी आता काय पाऊस तर आहे नाही, पाऊस आहे ना.
पाऊस आता येऊन जाऊनच आहे, सरीवर आहे. गावच्या भात लावणी झाल्या आहेत नाही झाल्या काही अजून कळायला मार्ग नाही. म्हणजे आपण गावी गेलोच नाही आहे. आता जुलै महिनाही संपेल हळूहळू. बहुतेक आज किंवा उद्या आपल्याला महिना होईल मुंबईला आलेल्याला. कसे दिवस फटाफट फटाफट निघून जातात ना. गावी पण काय अपडेट्स आहे बघायला जायला पाहिजे होतं. बघ काय कसं जमतं आहे काय. आत्ताच व्यवसाय चालू केला आहे, दुधाची परत लाईन चालू केली आहे. समीक्षा रिक्षावर राहायला लागलेत. मुलांची शाळा ट्युशन्स चालू आहेत. मुलांच्या परीक्षा आहेत ऑगस्टमध्ये. हे सगळं आहे. पुढे मे बी काय जमतं आहे कसं जमतं आहे. सध्या तरी दुधाचा हिशोब लावूया. समीक्षा पण आली बोलता बोलता. समीक्षा पण आली रिक्षावर. काय समीक्षा कसा गेला? कामावरून आलेली आहे. आम्ही घरात बसलेलो आहे. कशी बोलतो आम्ही काय बरोबर आहे. कामच तसं आहे म्हणल्यानंतर काय आलेली आहे. काय आलं खूप दिवसांनी भजीपाव खूप दिवसांनी आले. सकाळी तिला मी सांगितलं होतं आणि आठवणी. सध्या आम्ही अवॉइडच करतो बाहेरचं खायचं. काहीतरी वाटतं लाईक भजीपावची पार्टी आहे. भजीपाव या मंडळी भजीपाव खायला. मंडळी आता झालं मगाशी आपण बघितलं समीक्षा आली भजीपाव वगैरे खाल्ला. त्याला आपण जेवलो आणि आता झालं. आता ऑफिसचं काम पण झालं सगळं झालं आणि आता झोपतो. सध्या काही विषय नाही आपल्याकडे बोलायसारखा. आणि कपडे बघा असे सुकत नाहीत काय करणार. हे आपल्या सामान्य माणसांच्या घरात ही अशी जातात पावसाळ्यात. तर चला मंडळी आता काय झोपायची वेळ झाली. आपले तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल तर पण बघत नाही, उलटे सबस्क्रायबर कमी होत चाललेत. काय करायचं ह्याच्यावर सोल्युशन काही कळत नाही. पण तुर्तास तरी आता व्हिडिओमध्ये थांबतो इथेच. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री. आय होप उद्या दूर वाटताना तरी पाऊस नसावा अशा आशा बाळगतो. नाही पाऊस असला तरी चालेल, पडला पाहिजे पाऊस. असो नसो आपल्याला दूध तर वाटायचं नाही. तर चला मंडळी आणि झोपूया आता. उद्या सकाळी उठायचं आहे. तुमचाच तरी बाय बाय शुभरात्री.